मागील भागात आपण पाहिलं काय आपण त्या देविकाचा फोटो असाच मीम करून व्हायरल केला तर मला असं वाटतंय आपण तिला ट्रेस करण्यासाठी हे मेम वगैरे नको करायला. त्याच्यापेक्षा आपण ती मिसिंग असल्याची न्यूज स्प्रेड करूया. नाही नाही सुमित वैतागेल अशाने. पण यातलं त्याला काही कळू द्यायचंच नाहीये. तुला नकोच सांगितलेलं असतानाही तू फोटो अपलोड केला असता. आत्ताच्या आत्ता तो फोटो सगळीकडून डिलीट कर. धनुष्यातून सुटलेला बाण आणि सोशल मीडियावर ब्रॉडकास्ट केलेला फोटो कधीच परत घेता येत नाही. शी बाबा. आता पुढे तू माझ्याशी बोल रे, माझ्याशी बोल. काय चाललंय? एक मिनिट. काव्याचा फोन 5 मिस कॉल. काव्या काव्या एवढ्या रात्री तुम्हाला 5 वेळा फोन केलास? काय काय कसं काय? आवडीने किंवा तुझी आठवण येते म्हणून फोन नाही केलाय मी. करावा लागला. बर मला सांग, त्या मुलीचा फोटो मिसिंग म्हणून तू मला पाठवलास का? ते सगळं सोड ग. आधी मला सांग, गेले 2 दिवस कुठे गायब आहेस तू? त्याला काय अर्थ आहे? ते बरं वाटत नाही ना मला. नेमकं देविका बद्दल कळल्यावर कसं काय तुला बरं वाटत नाहीये? राघव काय झालं? हे बघ, तुझा कॅफे लॉस मध्ये आहे मला माहितीये, पण आता स्टुडिओ पण चालत नाहीये का तुझा? नाही म्हणजे डिटेक्टिव्ह गिरी करायला लागलास म्हणून विचारलं. हे बघ तुझी काळजी वाटते म्हणून म्हणतोय मी. आणि माणसाला जर बरं वाटत नसेल ना तर माणसाने लवकर झोपा. उगाच फोनवरती मेसेज वगैरे चेक करत बसू नये. मला तुझा सल्ला नकोय, एक्सप्लेनेशन हवंय. त्या मुलीचा फोटो मला का पाठवलास? काय का तुला तो फोटो बरा दिसला, पण त्याच्या खाली असला टेक्स्ट का नाही दिसला? राघव आगाऊपणा करू नकोस. सांग ना. आता सांगत नाही, उद्या कॅफेवर भेट मग बोलू. हे काय आता? एक पान कमी आहे. गळलं का काय? काय बोलतो? गप्रे. मग मी खूप चिडलो ना की मी पानं मोजतो. काय सांगतो? पण तुला चिडायला काय झालं? हे बघ, मी पाठवलेल्या पोस्टने सुमेला तेव्हाच त्रास होईल जेव्हा ती पोस्ट त्याच्यापर्यंत पोहोचे. हा मान्य, गेली काही दिवस तो सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होता, पण तो त्या देविकाचा परिणाम असणार. सध्या तो या गोष्टी मुद्दामून अवॉइड करतोय. इमॅजिन कर, आपण त्या मुलीला पकडल्यावर कसली मजा येईल. मजा म्हणजे तिच्या तोंडून सत्य वधवून घेतल्यावर सुमेला किती बरं वाटेल. आपण एक काम करू, काव्या आणि शाल्मलीला तिच्या अंगावर सोडूया. एक मिनिट. तू तुझ्या सोशल मीडियावर सगळ्यांना हा फोटो पाठवलास? ब्रॉडकास्ट सगळ्यांना. सुमितला पण? हा. मोकळे से खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळा, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास ती बेधुंद, ती जळ उन्हाची वारा मंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. तिची अदा ही जरा निराळी, तिची नजर ही
सासू जरा शराबी तिची ही चाल जरा नवाबी ती कोवळीशी कळी दिवाणी नवी नवीशी जुनी कहाणी ती बावरीशी मृग नैनी ती सावरीशी सांज ओली मोबाईल कुठे ठेवतो शोध. उशीचा खाली घे ना मग. नाही ना काही. सुटलो. सकाळी बघतो आता. थांब. प्लीज मारू नका काका, प्लीज मारू नका. मारू नका. मी कशाला तुला मारेन राजा? माझा राग या जळमटन रे. मला वाटलं की तुम्ही पण माझ्यावर चिडलायत की काय. मी पण आणखी कोण चिडलं तुझ्यावर? सगळे का? मी त्या देविकाचा फोटो मिसिंग म्हणून टाकलाय ना.
म्हणून सगळे चिडलेत माझ्यावर. अरे देवा, तो सुमितच्या देविकाचा फोटो होता का? अरे मला वाटलं तुझी एखादी मैत्रीण हरवली असेल म्हणून मी तो सगळ्या ग्रुप्सवर फॉरवर्ड केला. अरे म्हणजे काय, अरे असतात ना तुझ्या एका वेळी 5-50, मला कसं कळणार? काका उगाच टोमणा मारते ते कळतंय मला. अरे टोमण्या काय राघव, तुझा नंबर होता त्या फोटोच्या वर. सुमेचा नंबर टाकणार काय? हो, त्याला यातलं काही माहित नाहीये, उगीच बोलायला जा. आणि त्याच्या नकळत चाललेत का हे उद्योग? काका 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 कसं आहे ना की कोणीतरी हरवलंय या काळजीने तुम्ही तो फोटो किमान 50 लोकांना तरी फॉरवर्ड केला असेल. ऑफकोर्स. आता त्या 50 मधले किमान 5 लोक तरी तो अजून काही लोकांना फॉरवर्ड करतील. 50च्या 50 करतील. पेन्शनरांना उद्योग काय असतो? हे बेस्ट आहे काका. अशीच ती मुलगी आपल्याला सापडणार. आपला सुम्या तिला बडबडला मोकळा झाला की लवकर बाहेर पडेल यातून. बरोबर आहे. सणासुदीचं त्या बिचाराला राघव. गुड. थँक्यू काका. आपल्या माणसांची काळजी कशी घ्यायची कळतं मला. आणि काका काका उगीच नाही सगळे माझ्यावर एवढं प्रेम करत. मिसेस मोरे सुद्धा. जळमटा. देविका भोगा. विन्या, तो टाय घालून कंटाळा नाही तर वा. विन्या, कॉफीचे पैसे द्यायचे का? क्रेडिट सिस्टीम बंद केली. हो. तुला का ठेवलं राघवनी? सगळा प्रॉब्लेम झाला यार माझा. म्हणूनच ठेवलं. तुम्ही असे फुकट कॉफी पिता ना म्हणून लॉस होतोय कॅफेला. पण माझ्याकडे नाही आहेत 150 रुपये आता. नाही आहेत केण्या इकडे कॉफी घेऊन जा. मी सांगतोय ना, घेऊन जा कॉफी. अरे प्लीज. अरे ठीक आहे, शेअर कर माझ्याबरोबर. पेस्ट्री पण शेअर करीन मी. अति होते आता. कॉफी पण देणार नाही. टिश्यू वाया घालवायचे नाहीये. कुठे तो राघव? अजून आला नाहीये. चल बघतेस त्याला, येऊ दे. बेबी, राघव आहे ना मालक आहे कॅफेचा, त्यामुळे माहिती. काव्या कुठे? ती ऑफिस मध्ये. आपण तिला व्हिडिओ कॉल करूया. व्हिडिओ कॉल? मग तू लाव फोन. माझ्या मते राघव येईलच एवढं. हा ओके. राघव उचलला ग. हाय काव्या. हाय. हाय. कुठे तो राघव? हाय गाईज. हाय गाईज. हाय गाईज. हाय गाईज. हाय काव्या. हा काय प्रकार आहे? सगळ्यांनाच तुझ्यासारखा वेळ नसतो टाइमपास करायला. काही लोकांना ऑफिस सुद्धा असतं. अच्छा, म्हणजे तुला इथे येता आलं नाही म्हणून तू तुझं डोकं पाठवलेस तर काय उपयोग त्याचा? शालिमल, मी फोन ठेवतीये. हा असा त्रास देणार असेल ना तर मला नाही बोलायचं. राघव, तुला जराशी सुद्धा लाज नाहीये का रे? आय मीन थोडी सुद्धा. मला काय, सॉरी सॉरी सॉरी, मला थोडा उशीर झालाय. 1 मिनिट. तू इथे काय करते? कारण तू काल त्यांनाही मेसेज केला होतास म्हणून मी त्यांना इथे बोलवून घेतलंय. आणि बाय द वे, तुझ्याकडे यांचा नंबर आला कसा? मिस्टर विनय, मीच दिलाय त्यांना. तुम्ही त्यांना? 1 मिनिट. तुम्ही एकमेकांना आऊ जाऊ करता तेवढं पुरे. ए राघव असं म्हण. ए राघव, तू त्या मुलीचा फोटो व्हायरल करून खूप मोठी चूक केली आहेस. क्या बात है. हे बघ, मी तुला ओळखत नाही पण तू जे काय बोललीस ना ते एकदम करेक्ट बोललीस. हाय, मी आकांक्षा. मी काव्या. हाय. मॅडम, तुम्ही इथे का नाही बसत? नाही तसंही मी दिसतच नाहीये ना. बसा ना प्लीज. चांगलं बसा ना. बसा बसा. हाय. हाय.
आकांक्षा, स्वप्नपूर्ती वधूवर सूचक मंडळात काम करते मिस्टर विनयनचं लग्न. एक मिनिट, तुमची ओळख परेड झाली? मी काय बोलू? हे बघा गाईस, मला माहिती आहे तुम्ही सगळे चिडला आहात, पण मी जो फोटो व्हायरल केलाय ना त्यावर सुमेचं नाव सुद्धा नाहीये. नंबर सुद्धा मी माझा टाकलाय, सुमेला त्रास होऊ नये म्हणून. हे पण तो मेसेज व्हायरल होत सुमित पर्यंत पोहोचला तर काय करणार आहेस? काय, जशी तुम्हाला सुमेची काळजी तशी मला सुद्धा आहे. आय प्रॉमिस, सुमेला अजिबात त्रास होणार नाहीये. इस कान की खबर उस कान को भी नहीं लगेगी. फोटो व्हायरल करण्याचा काय उपयोग आहे? ए डुचक्या, जात्याला गुंतल्यासारख्या पुन्हा पुन्हा त्याच विषयावरती काय येतोयस? काय, ट्रस्ट मी, एका आठवड्याच्या आत ती मुलगी आपल्या समोर असेल. हे मला काय वाटतं? नाही, एवढंच वाटतंय की हरकत नाही ना काही ट्राय करायला. हा बेबी, शाल्मली, कंट्रोल. हा बघ, हा तुझा राग वाया घालवू नकोस, देविकासाठी ठेव. काही सोचो, ती पोरगी जर आपल्याला सापडली तर तुम्ही काय करा? तुम्ही जर मला मदत केली तर एव्हरीथिंग इज पॉसिबल. काय मदत हवी आहे तुला? शाल्मली, मला सगळ्यांचा चेहरा दाखव. तिला छत दिसते. हे बघा गाईस, सुमितला या डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठी मी काही करू शकते. त्या मुलीला शोधायला मला चंद्रावर जावं लागलं ना तर तिथेही मी जाईन. राघव, काय करायचं सांगा. ये होईना बात गाईस. काव्य, तुझी पब्स मध्ये चांगली ओळख आहे राईट? ऑफकोर्स, स्पेशल ट्रीटमेंट मिळते मला. अरे मग त्या ओळखीचा वापर कर. मॅनेजमेंटला त्यांच्या डेटाला हा फोटो सर्क्युलेट करायला सांग. गुड आयडिया. डन. डन. विनया, नाही, मी पब्स मध्ये नाही जात. डॉक्टर्सकडे जातोस ना? हो. त्यांना दाखव हा फोटो. हवं तर तुझी होणारी बायको हरवली म्हणून सांग. सिंपती मिळेल. आकांक्षा, तुझ्याकडे तरी या लग्नाच्या लोकांचा डेटा आहे, सगळ्यांना टॅप कर. चालेल. आणि शाल्मली मेरी डार्लिंग. शाल्मली, अभयची डार्लिंग, तुझे तर 13,000 फॉलोअर्स आहेत. सगळ्यांना धंद्याला लाव. झालं? आय मीन कामाला लाव सगळ्यांना. नक्की. हे मला पण सांग ना काहीतरी काम. मला पण काहीतरी करायचंय. अभया, सगळ्यात महत्वाची जबाबदारी तुझ्यावर आहे. कॅफेमध्ये येणाऱ्या प्रत्येक क्लायंटला तू तिचा फोटो दाखवायचा आणि विचारायचं, आपण या मुलीला ओळखता का? महत्वाचं नाहीये ते, सगळं जाऊ दे. तू काय करणार आहेस? सुपरविजन. हाय. हाय. कशी आहेस? परफेक्ट. सुट्टी घेतली होतीस? हो, ते बरं नव्हतं मला. आता कशी आहे तब्येत? ठीक आहे. मी
तू कसा आहेस? फाईन. गुड. सॉरी. का? आय थिंक या बरं न वाटण्याला कारण मी. ऑफकोर्स ना. का असं काय केलंस तू? काव्या, उगाचच काही माहित नसल्यासारखं बोलू नकोस. सुमित, मला काय माहिती असायला हवं? मी कोण आहे जिला तुझ्या आयुष्यात काय घडतंय हे माहिती असायला हवं. आय एम सॉरी. अरे सारखी सारखी सॉरी का म्हणतोयस? काव्या, काव्या, बोल, मी ऐकतेय. प्लीज विसरशील सगळं. खुश आहेस ना तू? हो. हे बघ, मला तुला नेहमी आनंदी बघायचंय आणि तू आनंदात राहण्यासाठी मी काही करू शकते. मला माहिती आहे ते. थँक्स. आणि माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक आनंदाच्या क्षणी तू माझ्याबरोबर असशीलच. ऑफकोर्स, काहीच वाद नाहीये यात. ऐक ना सुमित, हे सगळं विसरून जायचं का रे आपण? मला हे रोना धोना इमोशनल ड्रामा बिलकुल आवडत नाही, तुला माहितीये ना. आपण एक काम करूयात, ऑफिस झाल्यानंतर आपण धमाल करूयात. धमाल? हा. कसली धमाल? ऑफिस सुटू तरी दे. ओके. आय एम सो हॅपी वी आर नॉर्मल अगेन. हॅलो, वेलकम. हे काय? सॉरी यार, ते चुकून आलंय. पण तुम्ही बघितलंय का या मुलीला कुठे? नाही. नाही का? बर, आठवते का मी कुठे? असं काहीच नाही. तसं सापडली तर मला प्लीज कळवा. मला तुमचा नंबर, नाही तुमचा नंबर द्या, म्हणजे मी तुम्हाला ही पोस्ट फॉरवर्ड करतो. तुम्ही तुमच्या पर्सनल फॅमिली ग्रुप सगळीकडे फॉरवर्ड करा, सगळीकडे. आणि जर मिळालं तर प्लीज मला कळवा. हां, थँक्यू. सॉरी. आणि काय घेणार तुम्ही? कॉफी. कॉफी? ओके. त्याबरोबर एक मस्त ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री आमच्याकडे, ती पाठवू? हां ठीक. थँक्यू. सॉरी वन्स अगेन. एन्जॉय. माझे खूप ग्रुप्स नाही आहेत. ऑफिसचा आहे त्याच्यावरती टाकले, ते आता करतील पुढे फॉरवर्ड सगळे. तुमचे खूप ग्रुप्स असतील ना? नाही, मी फक्त आमच्या मेंबर्सना पाठवते. खूप असतील ना मेंबर्स? तसं बघायला गेलं तर हो. पाठवले? हो, तेच करतोय. हॅलो मॅडम, मला मुलगी पसंत आहे, मी तयार आहे. अहो, ती मुलगी पसंत आहे की नाही यासाठी नाही केलाय मेसेज. ती मुलगी हरवली आहे आणि जर तुम्हाला ती सापडली किंवा कुठे दिसली तर आम्हाला नक्की कळवा. हो का? बरं, ती दिसली तर मी सांगेनच, पण तुम्हाला सापडली तर मला सांगा, मी लग्नाला तयार आहे. बरं बरं. काय झालं? त्यांना वाटलं की फोटो लग्नासाठी पाठवलाय म्हणून. त्यांनी तो मेसेज नीट वाचला नसेल. हो ना. हॅलो. हा बाबा. हा बाबा काय? हा बाबा, ए इन्या, ओळख पाहू आम्ही कुठे? हा, घरी असाल? ए घरी नाही येड्या. अरे अर्ध्या वाटेवर आलोय, गाडी थांबली मध्ये चहा प्यायला. हा, रात्रीपर्यंत पोहोचतो. हा, मुंबईला तुझ्याकडे. मी मुंबईला येत आहे? हो. कशाला? मी चालू असतो ना 2-3 दिवस गावी. तू काय बे? आम्ही आले तर काय बिघडते का? नाही तसं नाही, पण मला उगाच प्रवासाचा त्रास होईल. त्याला काय होतंय? आम्ही काय अंतुराला खेळून राहिलो का बे भाईताडा? काय बोलून राहिले? मग तू कसा बोलते बे? तुझ्या आईने तुझ्यासाठी कपडे घेतले, एवढा फराळ केला, त्याचं काय करू मी? काय म्हणतोय? येऊ नको म्हणतोय. एक मिनिट.
आई पण येते?